पुण्यात वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरल्यानं सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरानं सोलापुरात पोहोचल्यानं प्रवाशांचे हाल झाले। मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला सोमवारी सायंकाळी किरकोळ अपघात झाला। पुणे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्यानं ही दुर्घटना घडली। सुदैवानं या अपघातात सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। मात्र या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्याच्या किरकोळ अपघाताचा मोठा फटका सोलापूरकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीला बसला आहे। विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र दुसऱ्या दिवशी देखील ही वाहतूक विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतं। सोलापूरकरांची हक्काची असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेससह अनेक गाड्या तब्बल 6 ते 7 तास उशिरानं सोलापूरला पोहोचल्या। त्यामुळं रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं। सलग दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिल्यानं प्रवाशांचा संताप अनावर झाला। मुंबई, पुणे तसंच दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांना पाथ न मिळाल्यानं त्या ठिकठिकाणी थांबत पुढं सरकत होत्या। सिद्धेश्वर एक्सप्रेस 7.5 तास उशिरानं सोलापुरात दाखल झाली, तर उद्यान एक्सप्रेस सुमारे 5 तास उशिरानं पोहोचली। चेन्नई, कोइंबतूर, नागरकोइल, तिरुपती मार्गावरील अनेक गाड्यांनाही 7 ते 8 तास विलंब झाला होता। गाड्यांची स्थिती अनेक गाड्यांसह त्या 7 तास उशिरानं पोहोचल्या, तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत। सोलापूर मुंबई 28 एप्रिल रोजीची वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली, तर मुंबई चेन्नई, मुंबई बंगळुरू उद्यान एक्सप्रेस यासारख्या प्रमुख गाड्या कर्जत, भिवपुरी, नेरळ, वांगणी आणि अंबरनाथ स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळं रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून प्रवाशांचा संताप अनावर झाल्याचं दिसून आलं।